राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या ठळक आणि झटपट बातम्या. पोर्टल हँगच्या समस्येमुळे अनुदान वाटपास विलंब. 3 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 201 कोटीचे अनुदान जमा. सोयाबीन उत्पादकांना येणार सुगीचे दिवस. उत्पादनात लक्षणीय घट. अतिवृष्टीमुळे पिकाचे झाले मोठे नुकसान. हिंगोली बाजार समितीच्या हळद मार्केटमध्ये तेजी. उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. शेतकऱ्याच्या कर्ज वसुलीला 1 वर्ष स्थगिती. निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारचा निर्णय. सहकारी कर्जाचे होणार पुनर्गठन. केंद्राने प्रस्तावित वीज सुधारणा विधेयक 2025 मागे घ्यावे, अन्यथा 2020-21 मध्ये झालेल्या आंदोलनाची पुनरावृत्ती होईल, असा इशारा संयुक्त किसान मोर्चाशी जोडलेल्या 5,000हून अधिक शेतकऱ्यांनी बुधवारी दिला आहे. येवल्यामध्ये अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना 38 कोटी रुपयाचे अनुदान. मका हमी भाव केंद्रासाठी पुरवठा अधिकाऱ्यांच्या मान्यतेची प्रतीक्षा. पंढरपूर तालुक्यातील स्थिती. मका उत्पादकांना 600 ते 800 रुपयाचा बसतोय फटका. राज्य सरकार करणार आता 20 लाखापर्यंतचे उपचार मोफत. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात शासनाचे प्रथम प्राधान्य. देवेंद्र फडणवीस. पालघर, नाशिकसह राज्यामध्ये ठिकठिकाणी, रायगडमध्ये विविध योजना राबवणार. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला 1 वर्ष स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. आता सरकारने बँकांना शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फळपीक विम्याचे 860 कोटी रुपये वितरित. उरलेली रक्कम लवकरच जमा करणार. पैठण येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. सीसीआयची कापूस खरेदी प्रक्रिया वेगात. सप्टेंबरमधील अतिवृष्टी आणि महापुरानंतर 2 महिने उलटून गेले तरी सोलापूर जिल्ह्यातील 1,12,000हून अधिक बाधित शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा करावी लागत आहे. मका दराचा प्रश्न गंभीर. केंद्राच्या किमान आधारभूत किमतीवर शेतकऱ्याचा सवाल. सीसीआयची दररोज 1 लाख गाठी कापूस खरेदी. कापसाची आवक वाढली. खुल्या बाजारात दर कमी. खऱ्या शेतकऱ्यांना डावलून मर्जीतील लोकांचा विदेश दौरा. प्रगतशील शेतकऱ्याची अभ्यास दौऱ्यासाठी निवड. वादाच्या भोवऱ्यात. रत्नागिरी जिल्ह्यात 22,000 शेतकऱ्यांनी घेतले विमा कवच. तिजोरीवर वर्चस्व कोणाचे? शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले शेतकरी प्रश्नावर भाष्य. कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ड्रोन उडवण्याचे नियम आता काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. 3 लाख रुपयांचे कर्ज माफ. कर्जमाफी योजनेच्या नवीन याद्या जाहीर. व्यवसायासाठी 50 लाखापर्यंत कर्ज. 35% अनुदान मिळणार. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून सुशिक्षित बेरोजगारांना उद्योजक होण्यासाठी मोठी संधी. ई-केवायसी अभावी 1 लाख शेतकरी मदतीपासून दूर. जिल्ह्यात 2,18,000 जॉब कार्ड धारकाची ई-केवायसी बाकी. मालेगाव तालुक्यात कांदा मक्याचे अर्थचक्र विस्कळीत. हमीभाव किंवा एकाधिकार योजना सुरू करण्याची शेतकऱ्याची मागणी. भरपाईपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी लवकरच ई-केवायसी करून घ्यावी. अजित पवारांचा राजीनामा घ्या, नाहीतर दिल्ली गाठणार. अंजली दमानिया यांचा सरकारला अल्टिमेटम. इलाका किसी का भी हो, धमाका हम करेंगे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रचार सभेत इशारा. गतवर्षीच्या तुलनेत पीक विम्यामध्ये शेतकऱ्याचा सहभाग निम्म्याने घटला. हरभऱ्याची हिरवी भाजी खा. रोगप्रतिकारक शक्ती वाढवा. मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर. साखर ही राहते नियंत्रणात. ई पीक पाहणीला मुदतवाढ. शासकीय शेतमाल खरेदी केंद्र तातडीने सुरू करा. मोताळा काँग्रेसची तहसीलदारांकडे मागणी. शेतकऱ्याची लूट थांबणार. कृषी पणनांकडून सोयाबीनची खरेदी सुरू. मका हमी भावासाठी 4थ्या दिवशी आंदोलन सुरूच. उत्पादक कोलमडला. आंदोलनाला वाढता प्रतिसाद. नाफेडचा 15 रुपये खरेदीचा कांदा 7 रुपये किलोने बाजारात. शिवसेनेचे खासदार संसदेत वंदे मातरम म्हणणारच. निलंबित करून दाखवा. उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान. नाफेड खरेदी केंद्र वाढवा, अन्यथा रास्ता रोको. शेतकरी राजा ग्रुपचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. शेतजमिनीत बुरशीचा वाढता प्रादुर्भाव. मशागतीचा खर्च वाढला. जालना जिल्ह्यातील 27,069 लाडक्या बहिणी अपात्र. अहवाल शासनाकडे सादर. भोकरदन तालुक्यात रब्बीच्या 40,000 हेक्टरवर पेरण्या. अवकाळीचे सावट कायम. मालेगाव तालुक्यात यंदा 12,775 हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी. येत्या आठवड्यात पेरण्या 30% जाण्याची शक्यता आहे. चाकणला कांदा बटाट्याचे भाव वाढले. कोथिंबीरीची प्रचंड आवक. 50,000चा दर घसरून 5,000वर. पाचोड परिसरातील मोसंबी संकटात.
2 लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री अदिती तटकरेंचं लाडक्या बहिणींना आवाहन. कोटूर येथे सोयाबीन हमीभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर. चांगल्या दराच्या प्रतीक्षेत विकला चाळीतील कांदा. 9 महिन्यानंतरही कांद्याला अपेक्षित बाजारभाव नाही.